ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण अध्याय 86 कार्तिकेय कथा. शंकर हा पार्वतीसह क्रीडा करिता करिता 1000 वर्षे गेली, तरी शंकरास पुत्र होईना. हे पाहून देवांना फार चिंता उत्पन्न झाली. त्यांनी अग्नीस बोलावून त्याला शंकराकडे स्मरण करण्यास पाठविले. तो भिक्षुक रूपाने शंकराकडे आला व शंकराच्या द्वारापुढे उभा राहून त्याने 3 वेळा भिक्षा घाला हो घाला अशी गर्जना केली. त्यावेळी शंकराने पार्वतीबरोबर रतिक्रीडा संपवली. तेव्हा पार्वतीने शंकराचे वीर्य ओंजळीत घेऊन ती बाहेर आली. ते शिववीर्य अग्नीस भिक्षा म्हणून त्याच्या ओंजळीत दिले. तेव्हा हे शिववीर्य आपण जमिनीवर टाकल्यास पृथ्वी जळून भस्म होईल, म्हणून त्याने ते वीर्य स्वतःच प्राशन केले व तो तेथून निघून गेला. काही दिवसांनी त्या वीर्यप्रभावाने तो स्वतःच गर्भवान राहिला. त्याला त्याची फार लाज वाटू लागली, म्हणून तो लपून बसला. एके दिवशी अग्नी गंगेवर स्नानास आला असता तिथे 6 स्त्रिया कार्तिक स्नानास आल्या होत्या. यावेळी शिववीर्य गंगेत टाकल्यास पृथ्वीचे दहन न होता शांत होईल व गंगा ही शंकराची भार्याच असल्याने ती ते धारण करून पुत्र प्रसवेल व आपला कार्यभाग होईल असे जाणून त्याने ते वीर्य गंगेत टाकून दिले. तेव्हा तिथे स्नानास आलेल्या त्या 6 स्त्रियांच्या शरीरात शिववीर्याने प्रवेश केला. त्यामुळे त्या 6 स्त्रिया गरोदर राहिल्या. हे वर्तमान त्यांच्या पतींना कळले. तेव्हा ते आपल्या स्त्रियांना म्हणाले, तुम्ही जर गर्भत्याग केला नाही तर आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही. तेव्हा त्या स्त्रिया परत गंगेवर आल्या व त्याने आपला गर्भ टाकून दिला. तेव्हा त्या 6 वीर्याचे 6 भाग एकत्र होऊन त्यापासून 6 मुखांचा 12 हातांचा एक सुंदर बालक उत्पन्न झाला. त्याचवेळी नारद गंगास्नानास आले होते. त्यांनी त्या बालकास पाहिल्यावर तेथून त्यांनी कैलासात येऊन शंकर पार्वतीला पुत्रोत्पत्तीचे वर्तमान सांगितले. तेव्हा त्यांना फार आनंद झाला. अध्याय 87 कार्तिकेय कथा. पुत्रजन्माचे वर्तमान ऐकून त्याला पाहण्यास पार्वती गंगेवर गेली. तेव्हा गंगा तिला म्हणाली, हा पुत्र माझ्यापासून जन्मला म्हणून हा माझा आहे. इतक्यात अग्नी तिथे आला व तोही हा पुत्र माझा आहे असे म्हणू लागला. त्यावर त्या 6 कृतिकाही तेथे येऊन हा पुत्र आमचा आहे असे म्हणू लागल्या. त्या सर्व एकमेकाशी वाद घालू लागल्या. तेव्हा पार्वतीने त्या मुलास आपल्या कडेवर घेतले व त्या सर्वांना घेऊन ती शंकराकडे आली व तिने तो बालक शंकराजवळ दिला. त्यांनी त्यास आपल्या मांडीवर बसविले. अग्नी, गंगा व 6 कृतिका यांनी या शंकराच्या मांडीवर तो बसला आहे व त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे असे जाणून ती सर्वजण निघून गेली. नंतर त्या बालकाचे नामकरण करण्यासाठी ब्रह्मदेव व बृहस्पती कैलास पर्वतावर आले व त्यांनी त्याची अनेक नावे खालीलप्रमाणे ठेवली. कार्तिकात जन्म झाला म्हणून कार्तिकेय, पार्वतीचा पुत्र म्हणून पार्वतीनंदन, शर नावाच्या तृणामध्ये त्याचा जन्म झाला म्हणून शरजन्मा, तसेच कृतिकादी 6 मातापासून त्याचा जन्म झाला म्हणून षण्मातुर, तो तारकासुराचा वध करेल म्हणून तारकजित, देवांचा सेनापती म्हणून सेनानी व महासेन, त्याला 6 मुखे होती म्हणून त्याला षड्मुख, आणि शंकराचे रेत त्रिवार स्कंद म्हणजे च्युत झाले म्हणून त्याचे नाव स्कंद, अशी नावे त्यास त्याने दिली. नामकरण झाल्यावर इंद्रादी देवाने सेनापतीपद त्यास दिले. हळूहळू तो मोठा झाला व त्याने आपल्या शक्तीने इंद्रास व बृहस्पतीस जिंकले. एके दिवशी कार्तिकेय शंकराला म्हणाला, ज्या योगे शत्रूला जिंकून त्रिभुवनात माझी कीर्ती होईल असे एखादे व्रत मला सांगा. यावर शंकर त्यास म्हणाले, जीवांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे, त्यांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे, पुत्र व संपत्ती देणारे व शत्रू व संकटे यांचा नाश करून जय करणारे असे गजाननाचे वरद चतुर्थी नावाचे व्रत आहे, ते मी तुला सांगतो. अध्याय 88 देवांची सुटका. शंकराने गजाननाचे वरद चतुर्थी व्रत सविस्तर सांगितल्यावर षडाननाने ते व्रत यथासांग केले. तेव्हा गजानन मोरावर बसला व त्याचे समोर प्रकट झाला. त्याने त्यास आपण बसलेला मोर देऊन अनेक वरही दिले. नंतर कार्तिकेय त्या मोरावर बसून तारकासुराशी युद्ध करण्यास गेला. 1,00,000 वर्षे कार्तिकेयाने तारकासुराशी युद्ध केले. शेवटी त्याने त्याचा वध केला. तेव्हा सर्वांना आनंद झाला व परत यज्ञयागादी सुरू झाले. ब्रह्मदेव व्यासास म्हणाले, ज्या ठिकाणी तारकासूर व कार्तिकेय यांचे युद्ध झाले त्या ठिकाणास लक्षनगर असे नाव मिळाले. त्या नगरात घृसुणेश्वर तसेच कार्तिकेयाचे स्थापन केलेल्या लक्षविनायकाचे स्थान आहे. तेथे चौलवैश्य
राजे राज्य करीतात. अध्याय 89. शंकराकडून वरदान. शंकराने मदनाचे भस्म केल्यावर मदनाची स्त्री रडत रडत शंकराजवळ आली व ती शंकराची नाना प्रकारे विनवणी करू लागली. ती त्यास म्हणाली, मी जगातील अत्यंत सुंदर स्त्री असताना पतिविरहित मला इतरांना तोंड दाखवायची लाज वाटते. तरी मला माझा पती परत द्या. हे ऐकून शंकराला तिची दया आली व तिला म्हणाले, तुझ्या मनात येईल तेव्हा तुझा पती तुझ्यासमोर येऊन उभा राहत जाईल, म्हणून त्यास मनोभू असे नाव प्राप्त होईल. पुढे काही कालाने विष्णूला लक्ष्मीपासून प्रद्युम्न नावाने तुझा पती जन्म पावेल, तेव्हा तू त्याची पत्नी होशील. वर प्राप्त झाल्यावर रतीने शंकरास नमस्कार केला व आपले स्थानी ती परत आली. घरी परत आल्यावर तिने आपल्या पतीचे स्मरण केले. त्याबरोबर मदन तिच्यासमोर प्रकट झाला व ती दोघे मिळून परत शंकराजवळ आली. त्यावेळी त्याने शंकरास मागील सर्व वृत्तांत सांगितला व मी निरपराध असताना प्रेतवत कोठवर राहावे असा शंकरास प्रश्न केला. तेव्हा शंकराने त्यास एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यावर मदनाने 100 वर्षेपर्यंत त्या मंत्राचा जप केला. तेव्हा गजानन प्रसन्न होऊन वर माग असे त्यास म्हणाला. तेव्हा त्याने मला सुंदर शरीर प्राप्त व्हावे असा वर मागितला. अध्याय 90. शेषाचा गर्व. गजाननाने तुला सुंदर शरीर प्राप्त होईल असा वर मदनास देऊन तो गुप्त झाला. तेव्हा मदनाने तिथे एक गजाननाची रत्नमय मूर्ती स्थापन करून तिचे मदोत्कट असे नाव ठेवले. त्यावर एक विशाल देऊळ बांधले. तेथेच रामाने शूर्पणखेचे नाक कापले म्हणून त्या स्थानाला नासिक असे नाव मिळाले. त्या ठिकाणी अजूनही मोदकासारखे दगड सापडतात. म्हणून कृष्ण अवतारमध्ये मदन रुक्मिणीच्या उदरी जन्माला असता दैत्याने त्याला चोरून नेऊन समुद्रात बुडविले. तेथे त्याला एका माशाने गिळले. नंतर एक धिवराला तो मासा सापडला. धिवराने माशाच्या पोटात सापडलेले ते बालक शंभरासुराला दिले. त्याने ते मूल मायावतीला दिले. तिने त्याला अनेक मायाविद्या शिकविल्या. एके दिवशी तो सरस्वती नगरात गेला असता कृष्ण स्त्रियांचे दृष्टीस पडला असता त्याने तो प्रतिकृष्णच पासून त्या सर्व लज्जित झाल्या. परंतु नारदाने त्यांना तो तुमचा पुत्रच आहे असे सांगितले. तेव्हा मदनाने त्या आपल्या मातांना नमस्कार केला आणि त्यानेही त्याला पुत्रवात्सल्याने पोटाशी धरले. याच रीतीने शेषानेही गजाननास प्रसन्न करून घेतले. ती कथा आता ऐक. एकदा शंकर पार्वतीसह एका रम्य उपवनात विश्रांती घेत बसले होते. तेव्हा त्यांचे दर्शनासाठी देव, गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर इत्यादी तिथे आले. त्याने शंकराची स्तुती करून त्यांची पूजा केली. ते पाहून शेषास मत्सर उत्पन्न झाला व तो गर्वाने म्हणाला, मी प्रत्यक्ष शंकराच्या मस्तकावर बसलो आहे. पृथ्वीचा भार डोक्यावर घेण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी समर्थ नाही. देव अमर होण्यास मीच कारण आहे. असे असताना हे सर्व माझी स्तुती का करीत नाहीत? शेषाला गर्व झाला आहे ही गोष्ट शंकराने मनात जाणली व ते एकाएकी उठून उभे राहिले. त्याबरोबर बेसावत असलेला शेष गडबडत कैलासावरून खाली जमिनीवर येऊन आपटला. तेथे त्याच्या मुखाच्या 1000 चिरफळ्या झाल्या. तेव्हा त्याच्या गर्वोन्माद उतरला व आपणाला पूर्वीचे स्थान कसे प्राप्त होईल या विवंचनेत तो राहिला. इतक्यात नारदाने तेथे येऊन त्यास त्याची अशी अवस्था होण्याचे कारण विचारले. अध्याय 91. शेषाची तपश्चर्या. नारदाने शेषास विचारले असता तो काही एक न बोलता स्वस्थ बसून राहिला व दुःख करू लागला. तेव्हा नारद त्यास म्हणाला, तू दुःख करू नकोस. मी तुला तुझ्या संकटाचा नाश होण्याचा उपाय सांगतो. हे ऐकून शेषाला धीर आला व तो नारदास म्हणाला, हे नारदा, माझ्या या ठेचलेल्या मस्तकाला पृथ्वीचा भार सहन होईनासा झाला आहे. तो भार पूर्वीप्रमाणे सहन होण्यासाठी जो उपाय मला सांगशील तो मी करण्यास तयार आहे. यावर नारद म्हणाला, मी तुला षडक्षर मंत्राचा उपदेश देतो. त्या षडक्षर मंत्राचा जप केल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शेषाने षडक्षर मंत्राचा 1000 वर्षे जप करून तपश्चर्या केली. तेव्हा गजानन प्रसन्न होऊन त्यास म्हणाला, तुझ्या तपाने प्रसन्न होऊन मी तुला वर देण्यास आलो आहे. ते ऐकून शेष म्हणाला, हे देवाधिदेवा गणेशा, तुझी चिरकाल भक्ती मला दे आणि मी पूर्ण पृथ्वीचा भार वाहू शकेन अशी शक्ती मला दे. अचल अशा ठिकाणी स्थान देऊन भगवान शंकराच्या ठिकाणी माझी भक्ती जडो. हे ऐकून गजाननाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर देऊन आपले विराट स्वरूप त्यास दाखविले.
नंतर शेषाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली होती त्या ठिकाणी गजानन मूर्तीची स्थापना करून त्यास धरणीधर असे नाव दिले व तेथे एक सुंदर देवालय बांधले. गजाननाची तपश्चर्या केल्यामुळे शेष विष्णूला प्रिय झाला व शंकराने त्याला पुन्हा आपल्या मस्तकावर घेतले. गजाननानेही आपल्या उदराभोवती राहावयास त्यास जागा दिली. ही गजाननाची धरणीधर मूर्ती सध्या प्रवाळ नगरामध्ये आहे. अध्याय 92 सृष्टीची उत्पत्ती. पूर्वी प्रलयकाल संपल्यावर गजाननाने सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे कश्यप, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ, भारद्वाज, अत्री आणि विश्वामित्र असे 7 मानसपुत्र त्याने उत्पन्न केले. ते सर्व मोठे विद्वान होते. त्याने विचारले, आम्हास का उत्पन्न केले? त्यावेळी ब्रह्मदेवाने त्यांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. तेव्हा कश्यपाने प्रथमतः एकाक्षर मंत्राने गजाननाची 1,000 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर गजानन प्रसन्न होऊन वर माग असे कश्यपास म्हणाला असता त्याने तुझ्यासारखा पुत्र मला दे असा वर मागितला. तेव्हा गजाननाने त्या सर्व सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य दिले आणि संकटकाळी मी तुझे रक्षण करीन असा त्यास आशीर्वाद दिला. कश्यपाला दिती, अदिती, दनू, कद्रू, विनता अशा 14 स्त्रिया होत्या. त्या स्त्रियापैकी दितीच्या उदरी दैत्य, अदितीच्या उदरी देव, गंधर्व, दनूच्या उदरी दानव व इतर स्त्रियापासून किन्नर, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, गुहक, पृथ्वी, पर्वत, वृक्ष, नद्या, समुद्र, लता, धान्य, धातू, रत्ने, मोती, कृमी, मुंग्या, सर्प, पक्षी अशी अनंत सृष्टी निर्माण झाली. स्वतः निर्माण केलेल्या सृष्टीस पाहून कश्यपास फार आनंद झाला आणि त्याने आपल्या पुत्रापैकी कोणास 18 षोडशाक्षर, 12 अष्टाक्षर, पंचाक्षर, चतुराक्षर, एकाक्षर अशा मंत्रांचा उपदेश केला. तेव्हा त्याने गजाननाची तपश्चर्या करण्याचा निश्चय करून अनेक देशातील अनेक स्थळी ते गेले आणि तेथे ते आपापल्या मंत्राने तपश्चर्या करू लागले. 1000 वर्षानंतर त्यांना प्रत्यक्ष गजानन प्रसन्न झाला. अध्याय 93 गणेश सहस्रनाम. गजानन त्या कश्यपुत्रांना ज्या स्वरूपात प्रसन्न झाला त्या स्वरूपात तो त्या कश्यपुत्रांना म्हणाला, माझी ही अनंत रूपे पूर्वी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनीसुद्धा पाहिली नाहीत. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तरी तुम्हास हवा तो वर तुम्ही मागा. त्यावेळी ज्यांना जे इच्छित होते ते त्यांनी गजाननाजवळ मागून घेतले. ते दिल्यावर गजानन त्यांना म्हणाला, तुम्ही ज्या स्तोत्राने माझी स्तुती केली ते स्तोत्र जे कोणी त्रिकाल म्हणेल त्याची सर्व कार्यसिद्धी होईल. विद्यार्थ्यास विद्या लाभेल, पुत्रसंतती इच्छिणाऱ्यास पुत्र होईल आणि 21 वेळा पठण करणाऱ्यास या वरातील इच्छिलेले सर्व प्राप्त होईल असा आशीर्वाद त्यांना देऊन गजानन गुप्त झाला. त्या कश्यपपुत्रांनी अनेक मूर्ती स्थापन करून त्यांची सुमुख, एकदंत इत्यादी अनेक नावे ठेवली. उत्तम रत्नांनी मांडित अशी देवळे बांधली. त्यांनी त्या अनंत मूर्ती स्थापन केल्या. त्यापैकी काही पूर्वीच्या नावाने एकीकरण करून ब्रह्मदेवाने गणेश सहस्त्रनाम केले. त्यातून त्याने सन्मुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाशन, गणाधीप, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन अशी 12 नावे निवडून काढली. विद्या शिकवताना अथवा संकटाच्या वेळी या 12 नावाचे जो स्मरण करील त्यास विघ्नाची बाधा कधीही होणार नाही. भृगू सोमकांताला सांगतात, ब्रह्मदेवाने व्यासाला जे गणेश पुराण सांगितले त्यातील हा उपासनाखंड मी तुला निवेदन केला. अजूनही तुझी ऐकण्याची इच्छा असेल तर ते सर्व पुराण मी तुला सांगतो. सूत शौनकादी ऋषीस सांगतात, अनेक कथांनी युक्त असे हे गणेश चरित्र सांगताना मी तुम्हाला उपासनेचा महिमा सांगितला. ब्रह्मदेवानी, व्यासानी, भृगूनी, सोमकांताला सांगितलेले हे उत्तम असे गणेश पुराण जो श्रवण करील त्याच्या सर्व विपत्तींचा नाश होऊन तो अनेक प्रकारचे सुख भोगेल. येथेच आपला उपासनाखंड समाप्त झाला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.